2 दिवसापूर्वी आम्ही आयुक्तांना आम्ही सगळे प्राणीप्रेमी आहोत. आम्ही आयुक्तांची वेळ मागितली होती. त्यांनी आज 1 तास आम्हाला नमूद केला होता आणि आम्ही येणार म्हणून त्यांनी काल देखील डिपार्टमेंटच्या बाकी लोकांना बोलवून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या. आमच्यासमोर काही मुद्दे होते. त्यात प्रामुख्याने स्ट्रे डॉग्सच्या फीडिंगचा एक मुद्दा होता. सोसायटीच्या आतल्या कुत्र्यांचा फीडिंगचा एक मुद्दा होता. आमचं आयुक्तांना म्हणणं हे होतं की एक ABC सेंटर आपल्याकडे वागलेलं आहे, पण ते सेंटर अस्तित्वात असून नसल्यासारखं आहे. तिथे काम होत नाही. आम्हाला फेज वाईज स्ट्रेस जर कमी करायचे असतील तर त्याची नसबंदी कशी करायची आणि आज जर ती आपण सुरुवात प्रॉपरली केली तर एक 7-8 वर्षानंतर हा स्ट्रे डॉग्सचा विषय आपणहून संपेल, हे अशी आमची मानसिकता होती. ती चर्चा आयुक्तांबरोबर झालेली आहे. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि इनफॅक्ट प्रसाद साहेब जे हेल्थ डिपार्टमेंटचे इन्चार्ज आहेत त्यांनी सांगितलं की आयुक्तांनी 1 कोटी रुपये मंजूर करून ती ABC सेंटर चांगल्या पद्धतीने कसं काम करेल त्याच्यावर काम सुरू होतं. दुसरं, सुप्रीम कोर्टचं जे एक जजमेंट आलेलं की हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन्स, शाळेचे जिथे कंपाऊंडेड जागा आहेत तिथे स्ट्रे डॉग्स नसावे आणि त्यांना तिकडनं उचलून एका डेझिग्नेटेड जागी घेऊन जायला पाहिजे. तर आमचा त्यांना मुद्दा हाच होता की सर, सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स जर असतील तर आपल्याला त्या फॉलो केल्याच पाहिजेत, पण त्याच्या आधी तुम्ही अशा जागा तर नमूद करा, तिथे सगळ्या फॅसिलिटीज तर प्रोव्हाइड करा आणि मग उचला. आजच आम्ही इथे यायच्या आधी कळवा हॉस्पिटलमधनं 3 कुत्रे घेऊन जाण्यात आले. ते कुठे घेऊन गेले, ते कुठे ठेवत आहेत याची जानकारी कोणालाच नव्हती. तसंच काय होतं की कुठे ते स्टरलाइज करायला ज्या ठिकाणी घेऊन जातात, स्टेरलाइज केल्यावर 5 दिवसानंतर त्यांना त्याच ठिकाणी परत आणून सोडायला लागतं. पण असं आमच्या निदर्शनास आलं आहे की तिथे एवढी कमतरता आहे सगळ्या गोष्टींची, हायजीनची वगैरे, की हेल्दी कुत्रे घेऊन जातात आणि जेव्हा ते परत येतात तेव्हा काही ना काहीतरी रोग त्यांना झालेला असतो. तर खूप सुधारणा करायची गरज होती. पण आयुक्त शिरोडकर मॅडम ज्या इन्चार्ज आहेत, प्रसाद सर, ते अतिशय पॉझिटिव्ह होते आणि आमच्या ज्या 99% मागण्या होत्या त्यांनी त्यांच्यावर पॉझिटिव्हली काम करायचं दृष्टिकोन त्यांनी ठेवला आहे. आणि ओव्हरऑल आजच्या मीटिंगमध्ये आम्ही सगळे ॲनिमल प्रेमी जेवढे आहोत ते डेफिनेटली आम्ही खुश आहोत. सर, पण